लघवीसाठी मला एवढा त्रास झाला ह्या सिटीमध्ये लघवी करायचा लय प्रॉब्लेम आहे. आता मी इकडं राम टेकडी साईडला आहे. हे पहा, फक्त लघवी करायसाठी मी MT 3 किलोमीटरवर गाडी आणली. एवढा त्रास होत होता मला. बुकिंग सोडले, किती एक बुकिंग पडत होते, बुकिंग सोडले कारण की लघवी लय जाम झालं होतं मला. हे पहा, पाठीमागं जंगल, उन्हाळा सुरू झाल्यामुळं पूर्ण वाळून गेले. आज 2-3 घरं पण आहेत, पूर्ण बंद आहेत. पावसाळ्यामध्ये सुंदर नजारा दिसणं हाय. जंगल लय डेंजर आहे. जंगल, डोंगराचं एरिया आहे ना, पूर्ण जंगल डोंगर भरून जंगल आहे. निघतो आता बाहेर. बाजूला सोसायटी पण आहे. थोडं उशीर झाले की धंदाच होत नाही, काय म्हणा. आज काय उशीर, काल लवकर निघालो होतो, ह्या टायमापर्यंत झालं तर चांगलंपैकी. आज 8 वाजले ते मला ड्युटी जॉईनिंग करायला. 8 वाजल्यापासून मला बुकिंगच पडायला. आता माझी ही 3री ट्रिप आहे बघा. किती वाजले दुपारचे, अजून नाश्ता नाही बघा. 11:30 वाजले सकाळचे, अजून नाश्ता नाही, काय नाही. लय परेशानी. ऑटोमध्ये धंदा लय भारी वाटत होता मला, लय बेकार धंदा. सकाळी एकदा 6 वाजता 6:30 वाजता निघाले की मग रात्रीचे किती वाजतात काहीच सांगता येत नाही बरं का. ऑटोवाल्यांचा लय बेकार हालत आहे. चलतो आता कुठं तर नाश्त्याचा गाडा बघतो, एखादी वडापाव आणतो बघा. बुकिंग पडली होती, जाऊ दे आता आपल्याला नाश्ता करायचे. चला नाश्ता करतो आता. आलो, एक चौक आहे, राम टेकडी मधला चौक आहे. काय नाश्त्यानं काय आपलं पोट भरलं नाही. मोठं गिलास आणलो, ऊसाचा रस. कडवरी वडार गल्लीमध्ये येऊन थांबलो आहे आता मी सिग्नल पाशी. आता जायचं शिवाजीनगर मध्य मार्ग. हे आहे सिग्नल, वडार गल्ली बसलं. सिग्नल चालू आहे तरी पळतात थोडे झालं. थोडं पुढे जाऊन बसतो, थंड एखादी सावली बघू, मग बघू पुढचं पुढे. आत्ता बघतो बुकिंगची वाट. इकडं वडरवाडीच्या साईडला काय ना काय इथं लिहिलेलं आहे, वड्डा राज तरुण मित्र मंडळ शिवाजी. हे आहे वड्डा राज तरुण मित्र मंडळ. ह्या चौकमध्ये आता थंड सावलीला बसलोय. एक 10-15 मिनिट बुकिंगची वाट बघतो. काय बराच वेळ झाला तर बसलो. बुकिंग काही वाजत नाही, देवाकडे नाही. कधी वाजते, चांगलं होतं, कधी होत नाही. धंद्याचा असंच आहे हो, ऑटो रिक्षामध्ये.